काय खा नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ते जेजुरीला। ही नवीन जेजुरी आहे, जुनी जेजुरी थोडी लांब आहे इथून। तर आता आपण आलो आहोत नवीन जेजुरीला आणि मी सुद्धा पहिल्यांदा येतो इथे। तर आता जाऊया आपण वरती आणि बघूया कसं काय काय आहे जेजुरीला। आणि मस्तपैकी भंडारा वगैरे सुद्धा आपण घेतला आहे। इथून खालूनच तुम्ही जर भंडारा घेतात तर तुम्हाला 20 रुपये वगैरेला असं मिळतो आणि थोडं वरती गेला की तुम्हाला 50-100 वगैरेला मिळतो। तर ट्राय करा की खालूनच घ्यायचा, ठीक आहे। तर आता वरती जाऊया आणि बघूया कसं काय आहे। जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात एका डोंगरावर आहे। या मंदिराला जेजुरीगड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात। खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहेत। खंडोबाचे हे मंदिर काळ्या पाषाणापासून बनवलेले पुरातन मंदिर आहे। मंदिरात खंडोबा आणि पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे, तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळजवळ 200 पायऱ्या चढून जावं लागतं। खंडोबाला मल्हार मार्तंड खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते। खंडोबाला प्रभू शिवशंकराचा अवतार मानले जाते। महाराष्ट्रातील धनगर, शेतकरी इत्यादी अनेक कुटुंबातील भाविक येथे खंडेरायाच्या दर्शनाला येतात। याच्या पौराणिक कथेनुसार 2 राक्षस भाऊ मनी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्मा खुश झाले। त्यांनी मणिमल्लाला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले। मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला। खंडेरायांनी मनी आणि मल्ला यांच्याशी भीषण युद्ध केले। त्यात एका भावाचा संहार केला व एकाला जीवदान दिले। जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्य जनांची सेवा करेल असे देवाला सांगितले, तेव्हा खंडेरायाने त्याला क्षमा केले। याच मल्ला राक्षसाला हरवल्यामुळे खंडोबाचे नाव मल्हारी पडले। या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर असं लक्षात येतं की हे मंदिर काळ्या दगडापासून बनवलेले आहे। हे मंदिर दूरवरून पाहिले असता एखाद्या गडाप्रमाणे दिसते, म्हणून या मंदिराला जेजुरी गड असे सुद्धा म्हणतात। हे मंदिर समुद्रसपाटीपासून 817 मीटर उंचीवर वसवलेले आहे। मंदिराच्या आजूबाजूला 350 मीटरची भिंत आहे। या मंदिरात आल्यावर भाविक हळद, नारळ यांचा भंडारा हवेत आणि देवावर उधळतात। तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालंय। इथे पाहू शकता खूपच अशी गर्दी होती आणि सगळीकडे भंडाराच भंडारा आहे। इथून वरतून खाली पाहिलं की खाली मस्त असा नजारा पाहायला मिळतो आणि हे समोरच आपलं खंडोबाचं मंदिर। खंडोबाच्या मंदिरात आतपर्यंत शूट करायला अलाउड नाही, म्हणून आपण आतपर्यंत शूट नाही केला, पण आता बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो। हे बघा किती छान दिसते। तर मंदिरातलं दर्शन वगैरे तर झालंय आपलं आणि इथे पाहू शकता अजून पण किती अशी गर्दी आहे आणि आतमध्ये तर अजून मोठी अशी लाईन लागलेली आहे अक्षरशः। आणि हे देव जे आहे ते आतमधून पाहू शकता एकदम मस्त असं ठेवलेलं आहे, असं वाटतं कोणत्या तरी गडावर आलो आहे आपण लिटरली। आणि हे मंदिर पाहू शकता। तर आता जिथून आलो तिथूनच आता आपण गड उतरायला घेतलाय। या गडाला टोटल 5 दरवाजे आहेत, पण आम्ही आता याच दरवाज्यातून उतरतोय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।